नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 सराव संच 5.1 हा सोडून घेणार आहोत. त्यामधील प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. यामध्ये 6 उपप्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिल्यातील उपप्रश्न क्रमांक 1, ए बिंदू दिलेला आहे, 2 आणि 3 निर्देशक दिलेले आहेत. बी बिंदूचे निर्देशक 4 आणि 1 दिलेले आहेत. तर आपल्याला ए आणि बी ह्या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर आपण अंतराचं सूत्र शिकलेलं आहोत. तर इथे सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल उत्तर. आता दोन बिंदूमधलं अंतर काढताना आपल्याला पहिला ए बिंदू दिलेला आहे, त्याचे निर्देशक 2 आणि 3 दिलेले आहेत. तर आपण हा जो ए आहे तो x1 आणि y1 असा घेणार आहोत. त्याचप्रमाणे बी जो बिंदू घेतलेला आहे त्याचे 4 आणि 1 असे निर्देशक दिलेले आहेत. तर बी म्हणजे आपला x2 आणि y2. तर याप्रमाणे x1 y1च्या किमती तुम्हाला मिळतील आणि x2 y2च्या किमती बी बिंदूवरून मिळतील. आता आपल्याला ए आणि बी ह्या दोघांमधलं जर अंतर काढायचं असेल तर इथं म्हणावं लागेल अंतराचे सूत्र. तर अंतराचं सूत्र काय आहे, तर डिस्टन्स म्हणजे अंतर ए आणि बी बिंदूमधलं. तर सूत्र लक्षात ठेवा, वर्गमुळामध्ये इथे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. तर हे अंतराचं सूत्र आहे. तर या पद्धतीने सूत्र आपण वापरून घेणार आहोत. आता ह्या सूत्रामध्ये योग्य त्या किमती आपल्याला टाकायच्या आहेत. आता इथे व्यवस्थित किमती टाकून ते सरळ रूप द्यायचं आहे. आता इथे x2, तर इथे x2 हा बी बिंदूमध्ये आहे, तर x2 आपल्याकडे 4 आहे. त्यानंतर वजा x1 जो आहे तो ए बिंदूमध्ये आहे 2, तर ह्या कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो बी बिंदूमध्ये आहे. y2 म्हणजे बी बिंदूमधील y अक्षाचा निर्देशक, तर इथे 1 आहे. तर इथे 1 वजा y1 जो आहे तो या ठिकाणी ए बिंदूमध्ये 3 आहे, त्या कंसाचा वर्ग. आता इथे वर्गमुळामध्येच आपण लिहिणार आहोत. आता इथे 4 मधून 2 वजा करायचे आहेत, तर 4 मधून 2 गेल्यानंतर 2 राहतील, त्याचा वर्ग अधिक. आता इथे 1 मधून 3 जात नाही, तर 3 मधून 1 घालवायचा आणि 3 चिन्ह द्यायचं आहे, वजा 2 चा वर्ग. आता इथे वर्ग नेहमी धन असतो. अधिक संख्येचा वर्ग आणि वजा संख्येचा वर्ग दोघांचे वर्ग धन असतात. तर इथं 2चा वर्ग 4, त्यानंतर अधिक ऋण 2चा वर्ग सुद्धा 4. म्हणजे वर्गमुळामध्ये इथे 4 दुनी म्हटलं तरी चालेल किंवा वर्गमुळामध्ये 8 असं तुम्ही लिहू शकता. आता इथे 8 जे आहेत त्याचं आपण जर अवयव पाडले, या वर्गमुळात 8चे अवयव पाडले तर इथे 4 दुनी 8 असे येतात. त्यापैकी इथे वर्गमूळ आहे म्हणजे इथं 4चं वर्गमूळ 2 निघेल आणि वर्गमुळात 2 तसेच राहतील. तर अशा प्रकारे डिस्टन्स ए बी आपल्याला 2 वर्गमुळात 2 एकक म्हटलं तरी चालेल, इथे एकक म्हणा. अशा प्रकारे आपला डिस्टन्स ए बी ची किंमत मिळेल. पहिलं गणित आपण ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे अंतर काढण्यासाठी, त्याच स्टेप पण व्यवस्थित तुम्हाला इथे बिंदू निर्देशक घेऊन करायचे आहेत. तर इथे आपल्याला दुसरा जो उपप्रश्न आहे त्यामध्ये पी बिंदूचे निर्देशक -5 आणि 7 दिलेले आहेत आणि क्यू बिंदूचा निर्देशक -1 आणि 3 दिलेला आहे. तर आपल्याला पी क्यू बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. आता ह्याच स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. इथं शेजारीच करतो मी. तर इथे उत्तर, इथे पहिला जो बिंदू आहे पी, त्याचे निर्देशक आहेत -5. पी बिंदूचे निर्देशक आहे -5 आणि 7. तर आपल्या दृष्टीने हा जो पी आहे तो पहिला एक्स अक्षाचा निर्देशक म्हणजे x1 आणि y1 असं म्हणणार आहोत. त्यानंतर क्यू बिंदूचा निर्देशक आहे तुमचा -1 आणि 3.
तर आपल्या दृष्टीने क्यू जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला अंतर काढायचं आहे, म्हणून इथं म्हणूया अंतराचे सूत्र. तर अंतराचे सूत्र जे आहेत आपल्याला डिस्टन्स PQ काढायचं आहे. तर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. तर हे सूत्र पाठ करून ठेवा. आता यामध्ये व्यवस्थित तुम्ही किमती टाकायच्या आहेत. x2 आपल्याला Q बिंदूमध्ये मिळेल. तर x अक्षाचा Q बिंदूमध्ये निर्देशक आहेत -1, ते इथे -1 वजा x1 म्हणजे इथे P बिंदूमध्ये x1 आहे तो वजा आहे. आता इथं कंस टाकून घेऊया म्हणजे आपले चिन्ह चुकणार नाही. -5 आणि इथे पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 3 आहे वजा y1 जो आहे तो 7 आहे त्याचा वर्ग. आता चिन्ह व्यवस्थित तुम्ही इथे समजून घेतली पाहिजेत. तर इथे पहिल्या कंसामध्ये -1 तसाच राहील, वजा कंसाच्या बाहेर आहे तर -5 चे +5 होईल त्या कंसाचा वर्ग अधिक इथे 3 वजा 7 आहे तर 7 मधून 3 घालून 7चं चिन्ह देऊया -4 त्या कंसाचा वर्ग. आता इथे 5 मधून -1 गेल्यानंतर +4 उरतील त्याचा वर्ग आणि इथे -4 चा वर्ग. आता इथे आपल्याला +4 चा वर्ग 16, त्यानंतर -4 चा सुद्धा वर्ग 16, असे 16 दुनी 32 होतील. 32 म्हणजेच काय तर 16 दुनी 32. तर आपल्याला वर्गमूळ ज्याचं निघते त्याला बाहेर घ्यावं लागेल. तर इथे डिस्टन्स PQ बिंदूमधलं अंतर तर 16चं वर्गमूळ 4 निघेल आणि वर्गमुळात 2. तर 4 वर्गमुळात 2 एकक शब्द वापरू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे डिस्टन्स PQ तुम्हाला किंमत मिळेल. प्रश्न तिसरा आहे, आर बिंदूचे निर्देशक 0 आणि -3 दिलेले आहेत. एस बिंदूचे निर्देशक 0 आणि 5/2 अशा किमती दिलेल्या आहेत. तर आपल्याला डिस्टन्स RS काढायचा आहे. तर त्याच स्टेप तुम्हाला इथं वापरायचे आहे. तिथं म्हणूया उत्तर. तर इथे आर जो बिंदू आहे तो 0 आणि -3 आहे. तर आपल्या दृष्टीने आर जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्याच पद्धतीने एस जो आहे 0 आणि 5/2. तर आपल्या दृष्टीने एस जो बिंदू आहे तो x2 आणि y2 आहे. आता अंतराचं सूत्र वापरूया. अंतराचे सूत्र पाठ करून ठेवा. तर डिस्टन्स RS बरोबर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये व्यवस्थित तुम्हाला किमती टाकायच्या आहेत. x2 जो आहे तो आपला 0 आहे वजा x1 जो आहे तो 0 आहे तर ह्या कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 5/2 आहे 5/2 वजा y1 जो आहे तो -3 आहे. तर इथे आपल्याला मोठा कंस घ्यावा लागेल -3 कंसाचा वर्ग. आता इथे बरोबर वर्गमुळामध्ये 0तून 0 गेल्यानंतर 0 राहतो तर 0चा वर्ग अधिक याला सोडून दिलं तरी चालेल पण इथं आपण स्टेप करण्यासाठी 0चा वर्ग म्हणूया. आता इथे 5/2 तसा ठेवूया. वजा कंसाच्या बाहेर असेल तर -3चा +3 होईल कंसाचा वर्ग. आता 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. तर इथे 0चा वर्ग 0 सोडून टाका कारण बेरीज करायची. बेरीजेमध्ये 0 मिळवला नाही मिळवला तरी चालतो. 5/2 अधिक 3/1 या दोघांमध्ये अपूर्णांकांची बेरीज आहे. छेद सारखे नसतील तर अपूर्णांकामध्ये खाली छेदांचा गुणाकार वरती तिरकस गुणाकार अशी सोपी स्टेप वापरू शकता. तर इथे 2 बे होईल. इथे 5 1 5 अधिक 3 2 6 कंसाचा वर्ग.
तर इथे वर्गमुळामध्ये 5 आणि 6 या दोघांची बेरीज 11 होईल आणि छेद 2 कंसाचा वर्ग, म्हणजेच वर्गमुळामध्ये आता इथे पूर्ण कंसाचा वर्ग आहे, तर इथं 11/2चा आपण डायरेक्ट वर्गमूळ घेऊ शकतो. तर इथे 11/2 गुणिले 11/2 असं म्हणू शकता तुम्ही. तर याचं वर्गमूळ काढायचं आहे, तर या ठिकाणी 11 दोनदा आहे, तर एक बाहेर येतील आणि छेदाला 2 दोनदा आहेत, तर 11/2 याची किंमत येईल. याचाच अर्थ असा आहे की डिस्टन्स RS जो आहे तो आपला 11/2 एकक असा येईल. उपप्रश्न 4 आहे. एल बिंदूचे निर्देशक 5 आणि -8 दिलेले आहेत. एम बिंदूचा निर्देशक -7 आणि -3 आहे. आपल्याला एल आणि एम ह्या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर आपण म्हणूया उत्तर. आता इथे एल जो बिंदू दिलेला आहे 5 आणि -8, तर आपल्या दृष्टीने एल जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर एम जो बिंदू दिलेला आहे तो -7 आणि -3 असा दिलेला आहे. तर आपल्या दृष्टीने एम जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला x1, y1 आणि x2 आणि y2 यांच्या किमती मिळालेल्या आहेत. तर आपल्याला अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरूया. अंतराचे सूत्र पाठ करून ठेवा. डिस्टन्स एल एम जर काढायचं असेल, म्हणजे एल आणि एम ह्या दोघांमधलं अंतर काढायचं असेल, तर वर्गमुळामध्ये x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये या किमती व्यवस्थित तुम्हाला ठेवायच्या आहेत. x2 जो आहे तो वजा आहे, म्हणून इथे मोठा कंस घेऊया, तो -7. त्यानंतर वजा x1 जो आहे तो 5 आहे, इथे पूर्ण कंसाचा वर्ग, अधिक y2 जो आहे तो -3 आहे, इथे सुद्धा मोठा कंस घेऊया, वजा y1 जो आहे तो -8 आहे, त्या कंसाचा वर्ग. आता चिन्हांचा विचार व्यवस्थित करा. -7 आणि -5 ह्या दोन्ही संख्या वजा असल्यामुळे किंवा दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे दोघांची बेरीज करून ऋण चिन्ह द्यावं लागेल. 7 आणि 5 या दोघांची बेरीज 12 होईल, त्या कंसाचा वर्ग, अधिक इथे कंस सोडून घ्यावं लागेल. -3 ऋण धन होतो, धन 8 कंसाचा वर्ग. आता इथे -12चा वर्ग 144 होईल, अधिक इथे पहिल्यांदा कंस सोडून घेऊ, 8मधून 3 गेल्यानंतर 5 उरतील, त्या कंसाचा वर्ग. मग इथे 144 तसेच ठेवूया आपण, आणि 5चा वर्ग 25, असे दोघांची मिळून 169 होईल. आता हे वर्गमुळामध्ये असल्यामुळे आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल, तेव्हा डिस्टन्स एल एम याची किंमत मिळेल. तर इथं 169 हा 13चा वर्ग आहे, तर याचं वर्गमूळ 13 होईल. तर इथं एकक शब्द लिहूया आपण, 13 एकक. अशा प्रकारे डिस्टन्स एल एम तुम्हाला 13 एकक अशी किंमत मिळेल. प्रश्न 5वा आहे. टी बिंदूचे निर्देशक -3 आणि 6 दिलेले आहेत. आर बिंदूचे निर्देशक 9 आणि -10 दिलेले आहेत. तर आपल्याला डिस्टन्स टी आर म्हणजे बिंदू टी आणि आर ह्या दोघांमधलं अंतर काढायचं आहे. तर म्हणूया उत्तर. तर आपल्याला टी बिंदू दिलेला आहे, तर तो -3 आणि 6 असे निर्देशक दिलेले आहेत. तर आपल्या दृष्टीने टी जो आहे तो x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर आर जो बिंदू दिलेला आहे तो 9 आणि -10. तर आपल्या दृष्टीने आर जो आहे तो x2 आहे आणि y2 आहे. आता या दोघांमधलं अंतर काढण्यासाठी अंतराचे सूत्र. तर अंतराचे सूत्र तुम्हाला डिस्टन्स टी आर काढण्यासाठी वापरायचं आहे. डिस्टन्स टी आर बरोबर वर्गमुळामध्ये
x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. किमती व्यवस्थित टाका. x2 ची किंमत तुमच्याकडे 9 आहे, तर 9 वजा x1 ची किंमत वजा 3 आहे, तर इथे मोठा कंस घेऊया आपण, वजा 3 आणि ते कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत इथे सुद्धा मोठा कंस घेऊया, तर ऋण 10, त्यानंतर वजा y1 ची किंमत 6 आहे, y1 ची किंमत 6 त्याचा वर्ग. आता इथे जर 9 हा तसाच ठेवला आणि ऋण ऋण धन 3 होईल, त्याचा वर्ग अधिक ऋण 10 आणि ऋण 6 त्या कंसाचा वर्ग. 9 आणि 3 हे दोघांची बेरीज करावी लागेल, 9 आणि 3 12 होईल, त्याचा वर्ग अधिक दोन्ही संख्या ऋण असतील तर ऋण चिन्ह ठेवून दोघांची बेरीज करावी लागेल, 10 आणि 6 अशी दोघांची बेरीज 16 चा वर्ग. मग 12 चा वर्ग 144 होतो, अधिक 16 ऋण आहे त्याचा वर्ग सुद्धा धन होईल, 16 चा वर्ग 256. आता दोघांची बेरीज करूया, तर 4 आणि 6 10, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, हातचाला 1, 1 आणि 2 3 आणि 1 4, तर 400. तर आता 400 हा जो आहे तो 20 चा वर्ग आहे, तर 400 चा वर्गमूळ 20 येईल. अशा प्रकारे डिस्टन्स TR ही 20 एकक येईल. प्रश्न 6 आहे, W बिंदूचा निर्देशक ऋण 7/2 आणि 4 असा दिलेला आहे. X बिंदूचा निर्देशक 11 आणि 4 दिलेला आहे. तर आपल्याला W आणि X या बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर इथं म्हणूया सुरुवातीला आपण उत्तर. तर W जो बिंदू दिलेला आहे तो ऋण 7/2 आणि 4 निर्देशक असल्यामुळे W आपल्या दृष्टीने x1 आणि y1 असा आहे. त्यानंतर X बिंदूचे निर्देशक 11 आणि 4 दिलेले आहेत, परंतु आपल्या दृष्टीने X जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपण अंतराचे सूत्र वापरूया. अंतराचे सूत्र, तर आपल्याला डिस्टन्स WX असा काढायचा आहे. तर त्याचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता किमती टाकूया. आपल्याला ज्या मिळालेल्या किमती आहेत, x2 च्या जागी आपल्याला 11 ही किंमत टाकावी लागेल, वजा x1 ची किंमत वजा 7/2 आहे, तर ती कंसात घ्यावं लागेल आपल्याला, वजा 7/2, तर इथे कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 4 आहे, वजा y1 ची किंमत सुद्धा 4 आहे, त्याचा वर्ग. आता आपल्याला हा कंस व्यवस्थित सोडवायचा आहे. इथे वर्गमुळामध्ये 11 वजा वजा असेल तर अधिक 7/2 कंसाचा वर्ग. आता इथे 4तून 4 गेल्यानंतर 0 राहतील, तर 0चा वर्ग. आता इथे या वर्गमुळामध्ये इथे 0चा वर्ग असेल तर तो इथे मिळवायचा आहे. जर गुणाकारामध्ये इथं असेल तर मग 0 होईल सगळं, कारण मिळवण्यामध्ये 0 मिळवला काय आणि नाही मिळवला काय याचा काही फरक पडत नाही, आणि याला सोडून टाकायचा. आता इथे 11 अधिक 7/2, तर इथे 11/1 आहे. तर ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज करताना खाली छेदांचा गुणाकार, वरती तिरकस गुणाकार, अशा स्टेप वापरूया आपण. तर खाली इथे 2 गुणिले 1 बेक बे, 2 गुणिले 11 11 दुने 22 अधिक 7 एके 7, तर कंसाचा वर्ग. इथे 22 आणि 7 या दोघांची बेरीज 29 येईल आणि छेदाला 2 कंसाचा वर्ग. याचा वर्ग करत बसण्याची गरज नाही. तर इथं वर्ग आहे तर त्याचं वर्गमूळ काढताना हा कट करायचा, म्हणजे 29/2 अशी किंमत येईल. तर अशा प्रकारे डिस्टन्स WX याची किंमत 29/2 एकक अशी येईल.
प्रश्न दुसरा आहे, खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. त्यामधील प्रश्न पहिला आहे, ए बिंदूचे निर्देशक 1 आणि -3 दिलेले आहे, बी बिंदूचे 2 आणि -5, सी बिंदूचे -4 आणि 7 दिलेले आहेत. हे तीन बिंदू एकरेषीय आहेत की नाही ठरवण्यासाठी तुम्हाला या तिन्ही बिंदूमधील प्रत्येकी अंतर काढावं लागेल. त्यासाठी पहिल्यांदा ए बी बिंदूमधलं अंतर, त्यानंतर बी सी बिंदूमधलं अंतर, त्यानंतर ए सी बिंदूमधलं अंतर. दरम्यानच्या संबंधानुसार तुम्हाला ए बी सी हे तीन बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवता येईल. तर त्याच्या स्टेप कशा आहेत, तर त्यासाठी सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. तर सुरुवातीला आपण ए आणि बी ह्या दोघांमधलं अंतर काढण्यासाठी पहिल्यांदा ए बिंदू घेऊया. तर ए बिंदू 1 आणि -3, पण आपण ए बी अंतर काढताना ए बिंदू जो आहे तो x1 आणि y1 असा घेणार आहोत. त्यानंतर बी बिंदू जो आहे तो 2 आणि -5 आहे, पण बी जो आहे तो आपण x2 आणि y2 असा घेणार आहोत. आता अंतर आपण पहिल्यांदा ए बी काढूया. तर इथे डिस्टन्स ए बी, तर सूत्र तेच आहे अंतराचं, वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपण किमती टाकूया. x2 ची किंमत तुम्हाला 2 मिळेल, वजा x1 ची किंमत 1 आहे त्या कंसाचा वर्ग, अधिक y2 ची किंमत -5 आहे, तर इथे मोठा कंस घेऊया -5, वजा y1 ची किंमत -3 आहे, ती सुद्धा आपण कंसात घेऊया मोठा कंसाचा वर्ग. ऋण चिन्ह असेल तर व्यवस्थित तुम्ही चिन्ह सांभाळण्यासाठी मोठा कंस टाकू शकता. इथे 2 मधून 1 गेल्यानंतर एकाचा वर्ग राहील, अधिक इथे कंस काढावा लागेल, -5 वजा वजा अधिक होईल 3 कंसाचा वर्ग. मग इथे 1 चा वर्ग 1 अधिक -5 मधून 3 गेल्यानंतर -2 राहतील त्याचा वर्ग. इथे पुढं करतो, 1 तसंच राहील आणि -2 चा वर्ग 4, असे टोटल आपल्याला मिळतील वर्गमुळामध्ये 5. आता 5 हे काय वर्गमुळाच्या बाहेर निघत नाही, त्यामुळे डिस्टन्स ए आणि बी या दोघांमधलं अंतर जे आहे ते 5 एकक असं म्हणूया आपण. याला विधान क्रमांक 1 असं म्हणणार आहोत. आता जसं आपण डिस्टन्स ए बी काढलं ए आणि बी बिंदूमधलं, तसं आपल्याला बी सी हे अंतर काढायचं आहे. त्यासाठी बी बिंदूचे निर्देशक दिलेले 2 आणि -5, पण बी सी अंतर काढताना बी जो आहे तो आपला x1 आणि y1 असा होईल. त्याच पद्धतीने सी जो आहे -4 आणि 7, तर सी आपल्या दृष्टीने आता x2 आणि y2 आहे. आता इथे आपल्याला बी सी हे अंतर काढायचं आहे, तर डिस्टन्स बी सी बरोबर वर्गमुळामध्ये अंतराचं सूत्र वापरणार आहोत, x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. किमती टाका. आता ह्या किमती वापरायच्या आहेत आपल्याला. x2 जो आहे तो -4 आहे, तर इथे मोठा कंस घेऊया आपण आता, -4, त्यानंतर वजा x1 जो आहे तो 2 आहे कंसाचा वर्ग, अधिक मोठाच कंस घेऊया y2 जो आहे तो आपला 7 आहे, वजा y1 जो आहे तो -5 आहे त्या कंसाचा वर्ग. आता इथे कंस सोडवण्यासाठी इथे -4 आणि -2 हे दोन्ही वजा असल्यामुळे दोघांची बेरीज होईल -6 कंसाचा वर्ग, अधिक इथे वजा वजा अधिक होईल 7 आणि 5 या दोघांची बेरीज 12 होईल त्याचा वर्ग. इथे डायरेक्ट स्टेप केलेला आहे. आता -6 चा वर्ग इथे 36 होईल आणि 12 चा वर्ग 144. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल. तर 4 आणि 6 या दोघांची बेरीज 10 होईल, 1 हातचा येईल,
4 आणि 3 7 आणि 1 8/1. आता 180 उरलेले आहेत. आता 180 या संख्येचे आपण अवयव पाडूया. तर 180 म्हणजे 90 गुणिले 2, तर 9 2 18. पुन्हा इथे 45 गुणिले 2 आणि गुणिले 2, तर पुन्हा याचे अवयव पडतील. 45 म्हणजे 9, तर 9चे परत 3 गुणिले 3 आणि गुणिले 5 आणि गुणिले 2 गुणिले 2 असे सगळे मूळ अवयव पाडलेले आहेत. आता यामध्ये वर्गमूळ येताना दोन संख्या एकत्र गट करायचा आहे. वर्गमुळामध्ये जर दोन संख्या सारख्या आल्या असतील तर त्यांचा एकत्र गट करायचा आहे. तीनाची ही जी जोडी केलेली आहे त्यातले 1 3 आपण बाहेर घेऊया आणि दोनाची जोडी केलेली आहे त्यातले 2 बाहेर घेऊया आणि वर्गमुळामध्ये 5. तर अशा प्रकारे आपली किंमत जी आहे 3 दुने 6 आणि वर्गमुळामध्ये 5 ही डिस्टन्स BC आलेली आहे. तर त्याला आपण एकक म्हणूया. त्याला विधान क्रमांक 2 असं देऊया. सुरुवातीला आपण डिस्टन्स AB काढलेला आहे, त्यानंतर डिस्टन्स BC काढलेला आहे. आता डिस्टन्स AC काढायचा आहे, म्हणजे A आणि C बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला A बिंदूचे निर्देशक 1 आणि -3 आहे. तर आपल्या दृष्टीने आता A जो आहे तो x1 आणि y1 आहे. AC अंतर काढण्यासाठी A बिंदूचे घेतले, आता C बिंदूचे घेऊया आपण. तर C जो आहे तो -4 आणि 7 आहे. तर आपल्या दृष्टीने आता C जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता डिस्टन्स AC काढण्यासाठी आपण डिस्टन्स A आणि C ह्या बिंदूमधलं अंतर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये व्यवस्थित किमती टाकायच्या आहेत. इथे वर्गमुळामध्ये x2 याची किंमत -4 आहे, मोठा कंस घेऊया, -4. त्यानंतर वजा x1 ची किंमत 1 आहे, तर त्या कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत आपल्याला 7 दिलेली आहे, वजा y1 ची किंमत वजा आहे, तर त्याला कंसात टाकूया. आता इथं हा कंस व्यवस्थित सोडूया आपण. -4 आणि -1 -5 झाले, त्याचा वर्ग अधिक इथे दुसऱ्या कंसामध्ये 6 वजा अधिक होईल आणि 3 आणि 7 या दोघांची बेरीज 10 होईल, त्याचा वर्ग. ऋण 5 चा वर्ग अधिक 25 आणि 10 चा वर्ग 100. तर अशा प्रकारे आपल्याला 125 या दोघांची बेरीज मिळेल. 25 आणि 100 दोघांची बेरीज 125. आता हे वर्गमुळामध्ये असल्यामुळे याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपण 25 गुणिले 5 अशी फोड करूया. तर 25 5 126. तर ह्या 25चं वर्गमूळ आपल्याला 5 मिळेल आणि हे वर्गमुळामध्ये 5 तसेच राहतील. तर अशा प्रकारे डिस्टन्स AC आलेले आहे. याला शब्द जोडला तरी चालेल. तर डिस्टन्स AC ची किंमत 5 वर्गमुळामध्ये 5 एकक, याला विधान क्रमांक 3. आतापर्यंत आपण 3 विधानं मिळवलीत. डिस्टन्स AB बरोबर वर्गमुळामध्ये 5, याला विधान क्रमांक 1 मध्ये मिळालेला आहे. डिस्टन्स BC 6 वर्गमुळामध्ये 5 विधान 2 बनवलेलं आहे आणि विधान 3 मध्ये डिस्टन्स AC आपण 5 वर्गमुळामध्ये 5 अशी घेतलेली आहे. आता यामध्ये सर्वात मोठी जी आहे ते BC आहे. आता BC ची किंमत जी आहे ती ह्या दोघांच्या बेरजे इतकी येते का हे आपल्याला चेक करायचे आहे. तर हे जर दोन्ही बाजू सारख्या आल्या तर इथे आपल्याला म्हणता येईल की हे बिंदू एकरेषीय आहेत. तर त्यामध्ये BC जी आहे ती सर्वात मोठी आहे. तर इथे आपण म्हणूया डिस्टन्स BC जेवढे आहे त्या ही सगळ्यात मोठी आहे. तर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. आता ह्या दोघांची बेरीज करून बघूया ती ह्याच्या एवढी येते का. तर ही डिस्टन्स BC जी आहे ती 6 वर्गमुळामध्ये 5 आहे आणि डिस्टन्स AB जी आहे ती वर्गमुळामध्ये 5 आहे अधिक डिस्टन्स AC जी आहे ती 5 वर्गमुळामध्ये 5 आहे.
तर हे विधान 1, 2, 3 मध्ये आपण काढलेल्या किमती आहेत. आता इथे 6 वर्गमूळामध्ये 5 तसेच राहतील आणि इथे 5 आहे, याच्या बाहेर काय नाही म्हणजे 1 आहे. तर इथे परिमेय ज्या संख्या आहेत, इथे 5 आणि 1 ह्या दोघांची बेरीज 6 होईल आणि वर्गमूळामध्ये 5 ही अपरिमेय संख्या तशीच राहील. याचा अर्थ असा आहे की ह्या दोन्ही बाजू सारख्या येतात. तर डावी बाजू जेवढे आहे तेवढीच उजवी बाजू आहे. म्हणून दोन्ही बाजू जर सारख्या येत असतील तर मोठं जे अंतर आहे बी सी, ते बी आणि सी हे बिंदू शेवटी ठेवायचे आहेत आणि राहिलेला बिंदू मध्ये घ्यायचा आहे. म्हणून बिंदू बी ए सी हे एकरेषीय बिंदू आहेत किंवा बिंदू ए बी सी हे एकरेषीय आहेत. प्रश्न दुसरा आहे, एल बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत -2 आणि 3, एम बिंदूचे निर्देशक 1 आणि -3, एन बिंदूचे निर्देशक 5 आणि 4. तर आपल्याला ठरवायचं आहे एल एम एन हे 3 बिंदू एकरेषीय आहेत का. तर त्यासाठी आपण म्हणूया उत्तर एल एम एन हे 3 बिंदू एकरेषीय ठरवायचे असतील तर आपल्याला एल आणि एम ह्या बिंदूमधलं अंतर, एम आणि एन ह्या बिंदूमधलं अंतर आणि एल एन ह्या बिंदूमधलं अंतर असं आपल्याला वेगवेगळे काढून घेऊन मग त्यामध्ये ठरवायला लागेल की दरम्यानता आहे का. तर आता सुरुवातीला आपण एल आणि एम ह्या बिंदूमधलं अंतर काढताना एल बिंदू घेऊया, एल -2 आणि 3. आता आपला एल जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर एम जो आहे 1 आणि -3. तर एम जो आपला बिंदू आहे तो x2 आणि y2 आहे. एल आणि एम ह्या बिंदूमधलं अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरूया, डिस्टन्स एल एम. तर अंतराचं सूत्र x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. आता किमती व्यवस्थित टाका याच्यामध्ये. x2 जो आहे तो 1 आहे, वजा x1 जो आहे तो वजा आहे, त्यामुळे इथे मोठा कंस घेऊया, -2 कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो -3 आहे, इथं सुद्धा मोठा कंस घेऊया, वजा y1 जो आहे तो 3 आहे त्याचा वर्ग. आता इथे 1 तसा ठेवा, वजा वजा अधिक होईल 2 त्याचा वर्ग अधिक इथे -3 आणि -3 त्याचा वर्ग. 1 आणि 2 या दोघांची बेरीज 3 झाली त्याचा वर्ग अधिक -3 आणि -3 -6 होतात त्याचा वर्ग. मग आता इथे 3 चा वर्ग 9 होईल अधिक -6 चा वर्ग 36. अशा प्रकारे आपल्याला 36 आणि 9 या दोघांची बेरीज 45 मिळेल. आता ह्या ठिकाणी 45चं वर्गमूळ काढायचं असेल तर 9 5 45. तर इथे 9चं वर्गमूळ आपल्याला 3 मिळेल आणि वर्गमूळामध्ये 5. अशा प्रकारे डिस्टन्स एल एम म्हणजे एल आणि एम ह्या दोघांमधलं अंतर जे आहे 3 वर्गमूळामध्ये 5 याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपण एम आणि एन ह्या दोन बिंदूमधलं अंतर काढूया. तर त्यासाठी एम बिंदू जो आहे तो आपला 1 आणि -3 आहे. आता एम जो आहे आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर एन जो बिंदू आहे तो 5 आणि 4 निर्देशक दिलेला आहे. आपल्या दृष्टीने एन जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता एम आणि एन या दोघांमधलं अंतर काढायचं असेल तर डिस्टन्स एम एन म्हणूया. आता डिस्टन्स एम एन काढण्यासाठी अंतराचं सूत्र आहे वर्गमूळामध्ये x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये x2 जो आहे तो 5 आहे, वजा x1 जो आहे तो 1 आहे त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 4 आहे, वजा y1 जो आहे तो वजा आहे, तर इथे -3 म्हणूया. इथे मोठा कंस घेऊया त्याचा वर्ग. मग इथे वर्गमूळामध्ये 5 आणि 1 या दोघांची 5तून 1 गेल्यानंतर 4 उरेल त्याचा वर्ग अधिक इथे 4 वजा आणि वजा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलेल म्हणजे +3 होईल त्याचा वर्ग.
आता इथे 4चा वर्ग 16 आणि 4 आणि 3 या दोघांची बेरीज 7 होते, तर इथे 7चा वर्ग. इथे 16 अधिक 7चा वर्ग 49. आता या दोघांची बेरीज करूया. 9 आणि 6 या दोघांची बेरीज 15, हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 6 म्हणजे 65. आता 65 जे आहे तर 13 5 65, दोन्ही ज्या संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत, त्यांची काही फोड होऊन वर्गमूळ बाहेर येणार नाही, म्हणजे वर्गमूळामध्ये 65 अशी डिस्टन mn ची किंमत मिळेल. त्याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता आपण m आणि n मधला अंतर काढल्यानंतर आपल्याला l आणि n या दोघांमधलं अंतर काढायचं आहे. त्यासाठी l बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 3. तर आपल्या दृष्टीने l जो आहे तो x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर n जो आहे तो 5 आणि 4 आहे. तर आपल्या दृष्टीने n जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपण अंतराचं सूत्र वापरूया. तर इथे डिस्टन एल एन काढताना वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये किमती टाका. आता x2 जो आहे तो 5 आहे, वजा x1 जो आहे तो वजा 2 आहे, तर याला मोठा कंस टाकावा लागेल, वजा 2. तर इथं कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो आपला 4 आहे, वजा y1 जो आहे तो 3 आहे, तर इथे कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवा. 5 वजा आणि वजा अधिक होईल 2 कंसाचा वर्ग अधिक इथे 4 मधून 3 गेल्यानंतर 1 उरेल, तर इथे 1चा वर्ग. 5 आणि 2 या दोघांची बेरीज 7 होईल, 7चा वर्ग आणि 1चा वर्ग. आता वर्ग करूया आपण. 7चा वर्ग 49 अधिक 1चा वर्ग 1 अशी दोघांची बेरीज येथे 50 येईल. आता 50चे जर अवयव पाडले तर 25 दुने 50, तर इथे 25 दुने 50, तर 25चं वर्गमूळ 5 निघेल आणि वर्गमूळामध्ये 2 तसेच राहील. याला विधान क्रमांक 3. विधान क्रमांक 1 मध्ये LM बिंदूमधला अंतर 3 वर्गमूळामध्ये 5 म्हणजेच वर्गमूळामध्ये 45 ही किंमत आपण काढलेली आहे, त्याला विधान क्रमांक 1 म्हटलेलं होतं. डिस्टन MN या बिंदूमधला अंतर वर्गमूळामध्ये 65 आहे, याला विधान क्रमांक 2 म्हणलेला आहे. आता डिस्टन आपण विधान क्रमांक 3 मध्ये डिस्टन LN हे काढलेलं आहे. ते आपण 5 वर्गमूळामध्ये 2 म्हणजे वर्गमूळामध्ये 50 म्हणजे वर्गमूळामधली किंमत जर घेतली, कारण हे सगळ्या वर्गमूळामध्ये संख्या येणार आहेत, तर ह्या परिमेय अपरिमेय संख्या आहेत, तर ह्याला पूर्ण वर्गमूळामध्ये ज्या किमती आहेत त्या आपण तयार केलेल्याच होत्या. आता त्यावरून 45 वर्गमूळामध्ये 65 आणि वर्गमूळा 50, तर ह्याचा तुलना करायला आपल्याला सोपं पडेल. तर हे विधान क्रमांक 3. आता ह्यामध्ये सर्वात मोठी जी आहे ती MN आहे. मग आता MN जे आहे त्याच्या इतकी ह्या दोघांची बेरीज येते का ती आपल्याला चेक करायची आहे. तर इथे डिस्टन MN हे सगळ्यात मोठं आहे, तर डिस्टन LM अधिक डिस्टन राहिलेले जे LN. मग आता ह्याच्यामध्ये किमती टाकू. MN ची किंमत वर्गमूळामध्ये 65 आहे, त्यानंतर डिस्टन LN ची किंमत वर्गमूळामध्ये 45 आहे, त्यानंतर अधिक LN ची किंमत वर्गमूळामध्ये 50 आहे. आता 65 जी आहे वर्गमूळामध्ये आहे, तर वर्गमूळात ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करता येणार नाही आपल्याला डायरेक्ट, तर या दोघांची बेरीज होणार नाही, तर इथे समानता काय येत नाही, म्हणून इथे दोन्ही बाजू असमान आहे, तर इथं म्हणावं लागेल डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही. डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही, म्हणून जे दिलेले बिंदू आहेत आपल्याला LM
एन हे एक रेषीय बिंदू नाहीत. प्रश्न तिसरा, आर बिंदू 0 आणि 3, डी बिंदू 2 आणि 1 आणि एस बिंदू 3 आणि -1 हे 3 बिंदू दिलेले आहेत. हे 3 बिंदू एकरेषीय आहेत का नाही हे ठरवायचं आहे. त्यासाठी आपण म्हणूया उत्तर. तर सुरुवातीला आपल्याला आर डी या दोन बिंदूमधलं अंतर काढावं लागेल. त्यानंतर डी एस या दोन बिंदूमधलं अंतर काढावं लागेल. त्यानंतर आर एस या दोन बिंदूमधलं अंतर काढावं लागेल. त्यानंतर दरम्यानचा संबंध तपासून आपल्याला हे बिंदू एकरेषीय आहेत का नाही हे ठरवता येईल. आता बघूया आपण. आर बिंदू जो आहे तो 0 आणि 3 असा दिलेला आहे. तर आपल्या दृष्टीने आता आर जो आहे तो x1 आणि y1 असा गृहीत धरूया. त्यानंतर डी जो आहे तो 2 आणि 1 आहे. तर आपल्या दृष्टीने आता डी जो आहे तो x2 आणि y2 असा आहे. आता आपल्याला डिस्टन्स आर डी म्हणजे अंतराचं सूत्र वापरून आर डी या दोन बिंदूमधलं अंतर काढता येईल. तर अंतराचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये किमती टाकूया आपण. x2 जो आहे तो 2 आहे वजा x1 जो आहे तो 0 आहे त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 1 आहे वजा y1 जो आहे तो 3 आहे त्याचा वर्ग. मग इथे 2 मधून 0 गेल्यानंतर 2 तसेच राहतील त्याचा वर्ग अधिक 3 मधून 1 वजा करावं लागेल. तर वजा 3 मधून 1 गेल्यानंतर वजा 2 अशी किंमत राहील. मग इथे 2चा वर्ग 4 आणि ऋण 2चा वर्ग सुद्धा 4 असे 8 झाले. वर्गमुळामध्ये 8. आता 8 जे आहेत ते 4 दुनी 8 असा आपण फोड करू शकतो. 4चं वर्गमूळ 2 आणि वर्गमुळामध्ये 2. अशा प्रकारे डिस्टन्स आर डी याची किंमत आपल्याला 2 वर्गमुळामध्ये 2 याला विधान क्रमांक 1 म्हणूया. त्यानंतर आपल्याला बिंदू डी आणि एस या दोघांमधलं अंतर काढायचं आहे. तर डी जो आहे तो 2 आणि 1 असा आहे. तर डी जो आता आपल्या दृष्टीने x1 आहे आणि y1 आहे आणि एस जो आहे तो 3 आणि वजा 1 आहे. आता एस जो आहे आपला x2 आणि y2 असा आपण घेणार आहोत. तर डिस्टन्स डी एस तर अंतराचं सूत्र वापरावं लागेल. तर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये किमती टाकूया आपण. x2 जो आहे 3 आहे. x2 ची किंमत 3 वजा x1 ची किंमत 2 आहे त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत आपल्याकडे वजा 1 आहे वजा y1 ची किंमत 1 आहे त्याचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवायचं आहे. 3 मधून 2 गेल्यानंतर 1 उरेल कंसाचा वर्ग अधिक वजा 1 आणि वजा 1 असे दोघांची बेरीज वजा 2 होईल कंसाचा वर्ग. मग वजा 1चा वर्ग अधिक 1 आणि 2चा वर्ग 4. तर दोघांची बेरीज 5 येईल. तर अशा प्रकारे डिस्टन्स डी एस आपलं वर्गमुळामध्ये 5 अशी किंमत येईल. त्याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता अंतर आपल्याला आर एस या बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर आपल्याला आर बिंदू जो आहे तो 0 आणि 3 असा दिलेला आहे. तर आपल्या दृष्टीने आता आर जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर एस जो आहे तो 3 आणि वजा 1 असा आहे. तर एस या बिंदू जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपण आर एस हे अंतर काढणार आहोत. तर इथे डिस्टन्स आर एस बरोबर डिस्टन्स म्हणजे अंतराचं सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत. वर्गमुळामध्ये x2 ची किंमत 3 आहे
वजा x1 ची किंमत 0 आहे त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत वजा 1 आहे वजा y1 ची किंमत 3 आहे त्याचा वर्ग. 3 मधून 0 गेल्यानंतर 3 तसेच राहतील त्याचा वर्ग अधिक वजा 1 आणि वजा 3 वजा 4 होतील त्याचा वर्ग. वर्गमूळामध्ये 3 चा वर्ग आहे तर 3 चा वर्ग 9 होईल अधिक ऋण 4 चा वर्ग 16 होईल. तर 9 आणि 16 या दोघांची बेरीज 25. तर 25 चं वर्गमूळ 5 निघेल. अशा प्रकारे डिस्टन्स RS आपल्याला मिळाले त्याची किंमत 5 आलेली. तर विधान क्रमांक 3 यामध्ये आपण 3 विधानं मिळवलेले आहेत. सुरुवातीला आपण डिस्टन्स RD काढलेला आहे तो 2 वर्गमुळात 2 आलेला आहे विधान क्रमांक 1. डिस्टन्स DS बरोबर वर्गमुळामध्ये 5 विधान क्रमांक 2 मध्ये मिळवलेला आहे आणि डिस्टन्स RS बरोबर 5 हे विधान क्रमांक 3 मध्ये मिळवलेलं आहे. आता ह्यामध्ये सर्वात मोठं जे अंतर आहे ते 5 आहे. तर हे जे मोठं अंतर आहे ते छोट्या अंतरांच्या बेरजे इतकं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे डिस्टन्स RS बरोबर डिस्टन्स RD अधिक डिस्टन्स DS हे आहे का हे चेक करूया. तर डिस्टन्स RS जो आहे तो 5 आहे आणि डिस्टन्स RD जो आहे तो 2 वर्गमुळामध्ये 2 आहे अधिक डिस्टन्स DS जो आहे तो वर्गमुळामध्ये 5. तर ह्या ज्या किमती घेतल्या ते विधान 1, 2 आणि 3 वरून असं म्हणता येईल तुम्हाला. आता जर 2 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 ह्या दोघांची बेरीज होत नाही पण इथे या बाजूला 5 आहे तर ह्या दोन्ही डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या असमान आहेत म्हणजे ह्या दोन्ही बाजू समान येत नाहीत. तर 5 आणि 2 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळामध्ये 5 ह्या दोघांची बेरीज इतकी येत नाही म्हणजे ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या असमान आहेत म्हणजे ह्या दोन्ही बाजू समान येत नाही. तर इथे ह्या किमती टाकल्यानंतर दोन्ही बाजू असमान असल्यामुळे इथं म्हणावं लागेल तर बिंदू RDS हे एक रेषीय बिंदू नाहीत. इथे एक डावी बाजू बरोबर उजवी बाजू या दोन्ही बाजू समान येत नाहीत म्हणून बिंदू RDS हे एकरेषीय बिंदू नाहीत. प्रश्न 4 आहे. P बिंदूचे निर्देशक ऋण 2 आणि 3, Q बिंदूचे निर्देशक 1 आणि 2, R बिंदूचे निर्देशक 4 आणि 1 असे दिलेले आहेत. हे बिंदू एकरेषीय आहेत का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी आपल्याला डिस्टन्स PQ सुरुवातीला काढावं लागेल. त्यानंतर डिस्टन्स QR आणि डिस्टन्स PR अशा तिन्ही बिंदूंमधलं असे तिन्ही अंतर काढल्यानंतर दरम्यानच्या संबंधावरून हे बिंदू एकरेषीय आहेत का नाही हे चेक करावं लागेल. तर सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. आता आपल्याला बिंदू P आणि Q ह्या दोघांमधलं अंतर काढण्यासाठी P बिंदू जो आहे तो ऋण 2 आणि 3 आहे बरोबर P जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो 1 आणि 2 दिलेला आहे. तर आपल्या दृष्टीने Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला डिस्टन्स PQ हे अंतर आपण काढणार आहोत. तर डिस्टन्स PQ बरोबर अंतराचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये किमती आपण टाकूया. x2 ची किंमत आपल्याकडं 1 आहे वजा x1 ची किंमत वजा 2 आहे. याला मोठा कंस टाकूया आपण अधिक y2 ची किंमत 2 आहे वजा y1 ची किंमत 3 आहे त्याचा वर्ग. आता
एक तसा ठेवूया, वजा आणि वजा अधिक होईल 2 त्याचा वर्ग अधिक 2 मधून 3 जात नाही, 3 मधून 2 घालवा, वजा 1 उरेल त्याचा वर्ग. 1 आणि 2 या दोघांची बेरीज 3 होईल त्याचा वर्ग अधिक वजा 1 चा वर्ग. वर्गमुळामध्ये 3 चा वर्ग 9 होईल, इथे 3 चा वर्ग 9 होईल अधिक वजा 1 चा वर्ग 1 होईल, अशी दोघांची बेरीज 10 होईल. तर डिस्टन्स पी क्यू ची किंमत आपली 10 आलेली, याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपल्याला डिस्टन्स क्यू आर काढायचा आहे. तर क्यू बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि 2. तर आपल्या दृष्टीने क्यू जो आहे तो आता x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर आर जो आहे तो 4 आणि 1 आहे. आपल्या दृष्टीने आता आर जो आहे तो x2 आणि y2 आहे. डिस्टन्स क्यू आर बरोबर वर्गमुळामध्ये अंतराचं सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपण किमती टाकूया. आता इथे x2 जो आहे तो आपला 4 आहे, वजा x1 जो आहे तो 1 आहे त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 1 आहे, वजा y1 जो आहे तो 2 आहे त्याचा वर्ग. 4तून 1 गेल्यानंतर 3 उरतात, 3चा वर्ग अधिक 2तून 1 घालवायचा आहे, 2 चिन्ह द्यायचं आहे, वजा 1 चा वर्ग. इथे 3चा वर्ग 9 होईल आणि ऋण 1 चा वर्ग अधिक 1, म्हणजे या दोघांची बेरीज वर्गमुळामध्ये 10. आता बाहेर काय येणार नाही ते. तर डिस्टन्स क्यू आर ची किंमत वर्गमुळामध्ये 10, याला विधान क्रमांक 2 म्हणूया. पी आर हे अंतर काढावं लागेल. तर पी बिंदूचे निर्देशक आहेत वजा 2 आणि 3. तर पी जो आहे तो आपल्या दृष्टीने x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर आर जो बिंदू दिलेला आहे तो 4 आणि 1. तर आपल्या दृष्टीने आर आता x2 आहे आणि y2 आहे. आता आपल्याला डिस्टन्स पी आर काढायचं आहे. तर डिस्टन्स पी आर बरोबर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता इथे आपण किमती टाकूया. इथे x2 च्या जागी 4 येईल, वजा x1 च्या जागी वजा, तर इथं मोठा कंस घेऊया, वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 1 आहे, वजा y1 ची किंमत 3 आहे त्याचा वर्ग. इथे 4 तसा ठेवूया, वजा वजा अधिक होईल 2 त्याचा वर्ग अधिक 1 मधून वजा 3 जात नाही, तर वजा 3 मधून 1 गेल्यानंतर वजा 2 उरतील त्याचा वर्ग. आता इथे 4 आणि 2 या दोघांची बेरीज 6 होईल त्याचा वर्ग अधिक वजा 2 तसा ठेवूया आपण त्याचा वर्ग. आता वर्ग करा. 6चा वर्ग 36 अधिक 2चा वर्ग 4. आता आपल्याला या दोघांची बेरीज करावं लागेल. 36 आणि 4 या दोघांची बेरीज 40 होईल. तर डिस्टन्स पी आर आपण काढलेला आहे वर्गमुळामध्ये 40 म्हणजे 4 गुणिले 10. तर 4 म्हणजे त्याचं वर्गमूळ 2 येईल आणि वर्गमुळामध्ये 10 तशीच राहतील, याला विधान क्रमांक 3. आता आपण 3 विधानं मिळवलेली आहेत ती आपण घेऊया. पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू मिळवलेला आहे, तो वर्गमुळामध्ये 10 आलेला आहे, त्याला विधान क्रमांक 1 म्हटलेलं होतं आपण. डिस्टन्स क्यू आर आपण मिळवलेला आहे, तो सुद्धा वर्गमुळामध्ये 10 आलेला आहे, त्याला विधान क्रमांक 2 म्हटलेलं आहे. आणि डिस्टन्स पी आर आपण 2 वर्गमुळामध्ये 10 असा मिळवलेला आहे, विधान क्रमांक 3. या तिन्ही विधानांमध्ये जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर इथे पी आर जो आहे 2 वर्गमुळात 10 हा मोठा आहे. तर हा जो मोठा आहे तो इतर दोघांच्या बेरजे इतका येत असेल तर हे 3 बिंदू एकरेषीय होतील. तर इथे डिस्टन्स पी आर बरोबर बाकीचे डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स पी आर जो आहे
तो 2 वर्गमुळामध्ये 10 असा आहे. डिस्टन्स पी क्यू जो आहे तो वर्गमुळामध्ये 10 आहे. डिस्टन्स पी आरची किंमत 2 वर्गमुळात 10 आहे बरोबर डिस्टन्स पी क्यूची किंमत 10 आहे अधिक डिस्टन्स क्यू आरची किंमत सुद्धा वर्गमुळामध्ये 10 आहे. या किमती आपण विधान 1, 2 आणि 3 वरून काढलेले आहेत. आता यामध्ये 2 वर्गमुळामध्ये 10 तसे ठेवूया आपण. तर वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 10 याच्या पुढे 1 आहे. तर 1 आणि 1 2 वर्गमुळामध्ये 10. अशा प्रकारे दोन्ही बाजू सारख्या होतात. मग इथं म्हणायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे. दोन्ही बाजू सारख्या आहेत म्हणून इथे जे दिलेले बिंदू आहेत म्हणून बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू आहेत. सराव संच 5.1 हा मोठा असल्यामुळे राहिलेले प्रश्न हे पुढील भागामध्ये येतील. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.